गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण ए सी फंडामेंटल्समध्ये ए सी करंट किंवा ए सी व्होल्टेज याच्या ज्या काय बेसिक टर्म्स आहेत त्या आपण स्टडी करत होतो वन बाय वन. त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत पीक टू पीक व्हॅल्यू, परत ॲव्हरेज व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर, फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड एक्सेट्रा. ठीक आहे, अशा जवळपास एक 10 टर्म्स आहेत. त्यातल्या आपण 2 पाहिल्या होत्या. आज थर्ड बघू आपण, पीक टू पीक व्हॅल्यू. पीक टू पीक व्हॅल्यू. पीक टू पीक व्हॅल्यू म्हणजे काय? दिस इज अ सम ऑफ पॉझिटिव्ह पीक अँड निगेटिव्ह पीक व्हॅल्यूज. इट इज रिटन ॲज VPP. बघा, पीक टू पीक व्हॅल्यू म्हणजे काय? दिस इज अ सम ऑफ पॉझिटिव्ह पीक अँड निगेटिव्ह पीक. बरोबर आहे. आपण ज्या वेळेस अल्टरनेटिंग करंट किंवा व्होल्टेजचा ग्राफ विथ रेस्पेक्ट टू टाईम ऑर अँगल आपण डिस्क्राईब करतो, त्यावेळेस इथं जी येणारी ही पीक व्हॅल्यू आहे ही पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू असेल आणि ही कुठली असेल? निगेटिव्ह पीक व्हॅल्यू असेल. या दोघांचा सम म्हणजेच काय आहे? VPP आहे इन केस ऑफ व्होल्टेज, आणि इन केस ऑफ करंट इट इज रिटन ॲज IPP. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल समजा म्हणजे असं म्हणू शकतो आपण VPP और V पीक टू पीक इज इक्वल टू 2 टाइम्स V मॅक्झिमम, और I पीक टू पीक इज इक्वल टू 2 टाइम्स I मॅक्झिमम. फॉर एक्झाम्पल समजा आपण एक अल्टरनेटिंग करंट आहे जिची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, समजा आपण कन्सिडर केलं 170 वोल्ट एवढी असेल, तर आपण V पीक टू पीक कॅल्क्युलेट करत असताना 2 टाइम्स 170 इज इक्वल टू 340 वोल्ट ही काय आहे तुमची V पीक टू पीक. तसंच सेम आपण करंटचं देखील कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर आहे फोर्थ, ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू बघा, ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज द अरिथमॅटिक ॲव्हरेज ऑफ ऑल इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज ऑफ 1/2 सायकल ऑफ वेव्ह. कारण जर आपण फुल सायकलचं जर समजा आपण त्या ठिकाणी ॲव्हरेज घेतलं तर ते काय येईल? 0 येईल. कारण हे पॉझिटिव्ह हाफ आणि हे परत निगेटिव्ह हाफ या दोघांचं ॲव्हरेज 0 येईल. त्याच्यामुळं 1/2चं घेतलेलं जे ॲव्हरेज आहे अरिथमॅटिक ॲव्हरेज, कसल्या ज्या काही इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज आहेत एका हाफमध्ये त्या सर्वांचं ॲव्हरेज म्हणजेच काय आहे? ॲव्हरेज व्हॅल्यू आहे करंट किंवा व्होल्टेजची. त्याचा फॉर्म्युला आपण असं लिहितो, ॲव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू 0.637 इंटू पीक व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू 0.637 इंटू पीक व्हॅल्यू. जसं समजा आपण फॉर एक्झाम्पल व्होल्टेजचं घेतलं, V ॲव्हरेज इज इक्वल टू तीच व्हॅल्यू असेल व्होल्टेजची, तर काय घेऊ शकतो? काय लिहितो आपण या ठिकाणी? V ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 इंटू पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. ती किती कन्सिडर केली ते आपण 170 मल्टिप्लाय बाय 170. जे काय असेल ते तुमचं फायनल आन्सर काय येईल त्या ठिकाणी? या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर 108 वोल्ट ही काय असेल तुमची ॲव्हरेज व्हॅल्यू असेल. याच्यानंतर फिफ्थ आहे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. त्यालाच म्हणतो आपण RMS व्हॅल्यू. तर रूट मीन स्क्वेअर म्हणजे काय? दिस इज नोन ॲज इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा व्हर्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण एक रेजिस्टन्स घेतलेला आहे किंवा एक रेजिस्टर चॉईस केला, ज्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स समजा कॅपिटल R आहे. बरोबर आहे. याच्यामधून आपण I अल्टरनेटिंग करंट सेंड केला किती वेळासाठी? T एवढ्या वेळासाठी. त्यावेळेस या करंटमुळं या रेजिस्टरनं जी हीट डेव्हलप केली ती समजा H एवढी आहे. बरोबर आहे. तर काय केलं परत मी नंतर, हाच रेजिस्टर आहे, सेम रेजिस्टर ज्याचा रेजिस्टन्स देखील म्हणजे तोच रेजिस्टन्स आहे. बरोबर आहे. त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे? तेवढ्याच वेळासाठी करंट सप्लाय करायचा आहे आणि त्याच्यामुळं तेवढीच हीट डेव्हलप झाली पाहिजे जी की या करंटमुळं झाली होती. फक्त या ठिकाणी कंडिशन अशी आहे की इथं DC करंट आपल्याला सप्लाय करायचं आहे. बरोबर आहे. DC करंट तुम्ही त्या रजिस्टरमधून तेवढ्याच वेळासाठी सप्लाय करा जेणेकरून जेवढं अल्टरनेटिंग करंटनं हीट या ठिकाणी जनरेट केली होती तेवढीच हीट या ठिकाणी जनरेट झाली पाहिजे. त्यावेळेस या करंटच्या व्हॅल्यूला आपण या करंटच्या व्हॅल्यूची व्हर्च्युअल व्हॅल्यू किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू असं म्हणतो. अँड दिस इज डिनोटेड बाय RMS व्हॅल्यू.
इथं आणखीन एक गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे की इट इज द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑर करंट ॲट अन अँगल ऑफ 45 डिग्री अँड इट इज इक्वल टू 0.707 टाइम्स द पीक व्हॅल्यू. आता आपण जर ग्राफ ड्रॉ केला तर त्या ग्राफमध्ये आपल्याला माहीत आहे इथं मॅक्झिमम व्हॅल्यू कधी असते 90 डिग्रीला, बरोबर आहे. इथं साईन वेव्हमध्ये इथं कुठं असते 90 डिग्रीला. या दोघांच्या मधला सेंटर म्हणजे इथं अँगल किती असेल 45 डिग्री. इथं जी काय आपल्याला व्हॅल्यू मिळेल यालाच म्हणतो आपण RMS व्हॅल्यू ऑफ करंट ऑर व्होल्टेज अँड विच इज इक्वल टू 0.707 टाइम्स पीक व्हॅल्यू. म्हणून आपण असं पण लिहू शकतो VRMS इज इक्वल टू 0.707 V मॅक्झिमम किंवा IRMS इज इक्वल टू 0.707 I मॅक्झिमम किंवा VRMS इज इक्वल टू VM/√2. याला सॉल्व करा तुम्ही. √2चं स्क्वेअर रूट काय येईल 1.414. त्याचा 1.414चा परत काय रेसिप्रोकल जो आहे तो 0.707 येतो. किंवा याला देखील असू शकता तुम्ही I मॅक्झिमम डिवाइड बाय √2. यालाच म्हणतो आपण VRMS आणि IRMS. आपण कुठल्याही पीक व्हॅल्यूचं माहीत असेल आपल्याला व्होल्टेज आणि करंटची तर आपण RMS व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आता त्याच्यानंतर आहे 6th फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर बघा, फॉर्म फॅक्टर म्हणजे काय, द रेशिओ ऑफ RMS टू ॲव्हरेज व्हॅल्यूज इज कॉल्ड फॉर्म फॅक्टर अँड इट इज डिनोटेड बाय KF. फॉर्म फॅक्टर म्हणजे काय, रेशिओ ऑफ RMS व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू. रेशिओ ऑफ RMS व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे 0.707 डिवायडेड बाय 0.637. त्या ठिकाणी Vmax कॅन्सल होईल आणि या दोघांचा रेशिओ जो आहे तो किती येतो KF इज इक्वल टू 1.11. हा तुमचा काय आहे फॉर्म फॅक्टर आहे. RMS व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यूचा रेशिओ म्हणजे फॉर्म फॅक्टर. 7th आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण Fने डिनोट करतो, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी विच इज मेजर्ड इन हर्ट्ज. सायकल्स पर सेकंद, रिव्होल्युशन्स पर सेकंद, पण जनरली आपण या ठिकाणी सायकल्स पर सेकंद किंवा हर्ट्जमध्ये फ्रिक्वेन्सी मेजर करतो. याचे प्रॅक्टिकल युनिट्स देखील आहेत. किलो हर्ट्ज आहे, मेगा हर्ट्ज आहे, बरोबर आहे, किंवा गिगा हर्ट्ज आहे. फ्रिक्वेन्सी काय इंडिकेट करते आपल्याला, इट इंडिकेट द टाईम रेट ऑफ चेंज ऑफ ॲम्प्लिट्यूड व्हॅरिएशन्स इन सायकल्स पर सेकंड. म्हणजे याचा अर्थ फॉर एक्झाम्पल समजा आपण हा जर अल्टरनेटिंग करंट डिनोट केला असेल तर याच्यामध्ये एका सेकंदाला किती सायकल्स त्या ठिकाणी परफॉर्म झाले याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आता समजा इथं आपण कन्सिडर केलं की इथं एका सेकंदामध्ये एक सायकल पूर्ण होत आहे किंवा कंप्लीट होत आहे आणि आणखीन एक करंट घेतला जिथं आपण काय दाखवलं एका सेकंदामध्ये 2 सायकल कंप्लीट होत आहेत. ह्याची फ्रिक्वेन्सी असेल वरच्याची 1 हर्ट्ज, याची असेल 2 हर्ट्ज. किंवा आपण इथं आणखीन एक करंट घेतला इथं आपण काय केलं एका सेकंदामध्ये 3 सायकल्स कंप्लीट झाले दाखवले, याची फ्रिक्वेन्सी असेल 3 हर्ट्ज. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद. एका सेकंदाला किती सायकल कंप्लीट केले त्या अल्टरनेटिंग करंट किंवा व्होल्टेजने त्याला आपण त्याची फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आपल्याला माहीत असलं पाहिजे 1 किलो हर्ट्ज, किलो म्हणजे 10⁻³ हर्ट्ज, 1 मेगा हर्ट्ज, मेगा म्हणजे 10⁻⁶ आणि गिगा म्हणजे 10⁻⁹ हर्ट्ज, बरोबर आहे. गिगा हर्ट्ज, मेगा हर्ट्ज आणि किलो हर्ट्ज किंवा किलो हर्ट्ज, मेगा हर्ट्ज आणि गिगा हर्ट्ज असे याचे प्रॅक्टिकल युनिट्स आहेत. याच्यानंतर 8 कॉन्सेप्ट आहे किंवा 8 टर्म आहे टाईम पिरियड. टाईम पिरियड, टाईम टेकन बाय AC व्होल्टेज ऑर करंट टू कंप्लीट 1 सायकल इज कॉल्ड इट्स टाईम पिरियड. जसं की दाखवल्याप्रमाणे एक सायकल कंप्लीट करण्यासाठी करंट असेल किंवा व्होल्टेजचा आपण ग्राफ ड्रॉ केला असेल त्याला एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला काय म्हणतो आपण त्याचा टाईम पिरियड असं म्हणतो, बरोबर आहे. आणि टाईम पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट इज T इज इक्वल टू 1/f. किंवा फ्रिक्वेन्सीसाठी आपण लिहू शकतो F इज इक्वल टू 1/T, बरोबर आहे.
तर समजा आपण कन्सिडर केल्या ठिकाणी की कुठला आपल्या जनरली टिपिकल इंडियामध्ये जो अल्टरनेटिंग करंट आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपण 50 हर्ट्ज असं कन्सिडर करतो. 50 हर्ट्ज त्याची फ्रिक्वेन्सी जर असेल तर टाईम पिरियड काय आहे एक सायकल पूर्ण करण्यासाठी, तर टी इज इक्वल टू 1/f, दॅट इज 1/50 सेकंड्स, किंवा याला जर तुम्ही सॉल्व केला तर काय येईल 0.02 सेकंद एवढ्या वेळामध्ये इंडियामध्ये असणारा जो अल्टरनेटिंग करंट आहे तो काय करतो एक सायकल कंप्लीट करतो 0.02 सेकंदमध्ये. असे तो एका सेकंदाला 50 सायकल्स कंप्लीट करतो एका सेकंदाला, आणि एक सायकल किती वेळात कंप्लीट करतो 0.02 सेकंदमध्ये. टाईम पिरियडचे काही स्मॉलर युनिट्स देखील आहेत, जसं की 1 मिली सेकंद आहे, 1 मायक्रो सेकंद आहे, 1 नॅनो सेकंद आहे. मिली म्हणजे 10⁻³ 1 मिली सेकंद 10⁻³ सेकंद. 1 मायक्रो सेकंद म्हणजे याचा अर्थ 10⁻⁶ सेकंद. 1 नॅनो सेकंद दॅट इज 10⁻⁹ सेकंद. हे देखील हे काय आहेत त्याचे प्रॅक्टिकल युनिट्स आहेत. याच्यानंतर आहे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड कशाला म्हणायचं, 9th टर्म आहे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे मीन पोझिशनपासून त्याची जी हायेस्ट किंवा एक्स्ट्रीम पोझिशन आहे, बरोबर आहे, त्या वेव्हची हे जे काय डिस्टन्स आहे याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. अल्टरनेटिंग क्वांटिटीची एकतर पॉझिटिव्ह मॅक्स घ्या किंवा निगेटिव्ह मॅक्स घ्या, हे जे काय डिस्टन्स आहे याला काय म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड, बरोबर आहे. त्यानंतर 10th आहे वेव्हलेंथ. लास्ट कॉन्सेप्ट आहे वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय, वेव्हलेंथ द डिस्टन्स कवर्ड बाय 1 सायकल इज नोन ॲज इट्स वेव्हलेंथ. समजा आपण या ठिकाणी ही वेव्ह कन्सिडर केली, या वेव्हनं एका सेकंदामध्ये 1 सायकलमध्ये जे काय डिस्टन्स कव्हर केलं आहे इथून इथपर्यंतचं, या डिस्टन्सला आपण काय म्हणतो लॅम्बडा किंवा वेव्हलेंथ. इट इज नोटेड बाय लॅम्बडा मेजर्ड इन मीटर, बरोबर आहे. किंवा लॅम्बडा म्हणजेच काय, त्याचा फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो, लॅम्बडा इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. व्हेलॉसिटी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू c/λ असं देखील त्याचा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ही झाले जवळपास आपले बेसिक टर्म्स अल्टरनेटिंग करंटच्या बाबतीमध्ये. याच्यावर डिपेंड असणारे काही न्यूमरिकल्स आहेत ते देखील आपण घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. थांबू आपण. थँक्यू.